नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ आर्टमध्ये आपलं स्वागत आहे. इथे आपण पाहणार आहोत थिअरी ऑफ कम्प्युटेशन. ओके, तर बघूया आपण बेसिक डेफिनेशन काय आहे थिअरी ऑफ कम्प्युटेशनची. थिअरी ऑफ कम्प्युटेशन इट इज नथिंग बट अ ब्रांच दॅट डील्स विथ वेदर अँड हाऊ एफिशियंटली प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड ऑन अ मॉडेल ऑफ कम्प्युटर युझिंग अल्गोरिदम्स. ओके, सो आता आपण इथे कन्सिडर केलं तर प्रॉब्लेम्स म्हणजे इन केस ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग जर बघायला गेलं डे टू डेचं एक्झाम्पल बघितलं आपण तर ते म्हणजे गुगल मॅप असू शकतं. सो गुगल मॅप आपण यूज करतो एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जाण्यासाठी. ओके, आणि ते सजेस्ट काय करतो तुम्हाला बेस्ट पॉसिबल सोल्युशन सजेस्ट करते. म्हणजे आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर वी हॅव मल्टिपल रूट्स बट इट विल टेल यू द बेस्ट एफिशियंट सोल्युशन किंवा जे बेस्ट रूट असेल ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम. म्हणजे बेस्ट रूट म्हणजे काय असू शकतो, एकतर ट्रॅफिक लेस रूट असू शकतो किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्सवाला रूट असू शकते किंवा कॉम्बिनेशन ऑफ बोथ टू असू शकतं. ओके, सो अशा टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्या प्रॉब्लेम्सचं मॉडेल बनवलं जातं आणि त्यांचं ॲनालिसिस केलं जातं. ओके, तर ते कुठे, तर थिअरी ऑफ कम्प्युटेशनमध्ये. Theory of computation again divided into three parts. First is nothing but automata theory, second is nothing but computability theory, and third is nothing but computational complexity theory. We are going to learn all these one by one. Majorly we have more discussion or more topics related to automata theory. म्हणजे पूर्ण theory of computation मध्ये अपकमिंग व्हिडिओज असणार आहेत, तर ते ऑल दीज आर बेस्ड ऑन ऑटोमॅटा थिअरी. ओके, त्याच्या अगोदर आपण बघूया की ह्या तिन्हींचं मिनिंग काय किंवा ते कुठे यूजमध्ये येतात. ओके, सो फर्स्ट वी विल सी व्हॉट इज मीन बाय ऑटोमॅटा थिअरी. सो ऑटोमॅटा थिअरी म्हणजे काय, लर्निंग अबाउट द फायनाईट स्टेट मशीन लाईक दिस. ओके, सो दिस कॅन बी कॉल्ड ॲज अ फायनाईट स्टेट मशीन. ओके, सो लर्निंग अबाउट फायनाईट स्टेट मशीन म्हणजे काय, जसं आत्ता मी सांगितलं की गुगल मॅप हे एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं. सो गुगल मॅप हा जर प्रॉब्लेम आहे, ओके, सो त्याच्यामध्ये आपण पहिले बरेचसे तुम्ही डेटा स्ट्रक्चर या सब्जेक्टमध्ये लर्न केलं असेल की शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम म्हणा, प्रिम्स अल्गोरिदम म्हणा. ओके, सो सच प्रॉब्लेम्स आर defined in terms of or designed in terms of graph. Okay, so that we can have the solution for such problems. Okay, so तसे प्रॉब्लेम जे आहेत ते मॉडेलमध्ये कन्वर्ट केले जातात आणि मग त्यांच्यावरती अनालिसिस होतं. ओके, सो आता हा एक टाईपच आहे ग्राफचा ज्याला नाव दिलं आहे का फायनाईट स्टेट मशीन और कॅन कॉल इट ॲज फायनाईट ऑटोमॅटा. ओके, सो अशा वेगवेगळ्या टाईपच्या ऑटोमॅटा आहेत, तर त्यांचं जे त्यांच्याबाबतचा स्टडी जो आहे तो ऑटोमॅटा थिअरी या सब्जेक्टमध्ये केला जातो. ठीक आहे, नाउ नेक्स्ट part is computability theory. This deals primarily with the question of extent to which a problem is solvable on computer. ओके, म्हणजे एखादा जो प्रॉब्लेम आहे तर तो कम्प्युटरमध्ये कुठल्या लेवलपर्यंत सॉल्व्ह केला जाऊ शकतो ह्याचं जर अनालिसिस करायचं असेल तर ते कम्प्युटॅबिलिटी थिअरीमध्ये केलं जातं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर हाल्टिंग प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण. जसं की एखादा प्रॉब्लेम कुठंपर्यंत त्याचं एक्झिक्युशन कंटिन्यू होणार आहे किंवा कुठंपर्यंत तो एक्झिक्यूट होऊन थांबणार आहे हे जर अनालाइज करायचं असेल तर सच प्रॉब्लेम्स आर अनालाइज्ड अंडर computability theory subject. Okay, now next is nothing but the computational complexity theory. So it considers not only whether a problem can be solved at all on a computer but also how efficiently the problem can be solved. Okay, म्हणजे फक्त प्रॉब्लेम सॉल्व करणं एवढाच मोठो नाही तर तो प्रॉब्लेम किती एफिशियंटली सॉल्व केला जाऊ शकतो कम्प्युटरकडून, तर त्याचं जे ॲनालिसिस आहे तर ते कम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी थिअरीमधून केलं जातं. आता ह्याचं ॲनालिसिस कोणत्या बेसिसवरती केलं जातं, तर जसं आपल्याकडे कॉम्प्लेक्सिटीचे टाईप आपल्याला माहिती आहेत की वी कॅन हॅव space complexity and time complexity. Okay, on the basis of these two we can consider what will be the efficient solution for the given problem. Okay, so this was all about related to introduction of theory of computation. आज आपण पाहणार आहोत ऑटोमॅटा थिअरी म्हणजे काय. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, ऑटोमॅटा थिअरीमध्ये स्टडी असतो कशाचा, तर फायनाईट स्टेट मशीनचा किंवा आपण म्हणू शकतो फायनाईट ऑटोमॅटाचा. तर फायनाईट ऑटोमॅटाचं रिप्रेझेंटेशन क्वाईट सिमिलर टू ग्राफ आहे ज्याच्यामध्ये नोड्स आणि एजेस असतात. फक्त इकडे आपल्याला इन्स्टेड ऑफ नोड्स वी कॅन कॉल इट ॲज स्टेट अँड इन्स्टेड ऑफ एजेस वी कॅन कॉल इट ॲज ट्रान्झिशन. ओके, सो
फायनाईट स्टेट मशीन म्हणजे काय किंवा फायनाईट ऑटोमॅटा म्हणजे काय. ओके, सो फायनाईट ऑटोमॅटाला इनपुट दिलं जातं, देअर कुड बी सम प्रोसेसिंग, देन वी विल गेट सर्टन आउटपुट. ओके, सो इनपुट इज इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग. ओके, सो इनपुट, all inputs are written on the input tape. Okay, so input tape consists of number of cells. Okay, for reading this cell we have header. Okay, so header काय करतो, तो it will read single symbol at a time and move to write by one cell. header एका वेळी एक सिम्बॉल रीड करतो किंवा एक सेल रीड करतो. एका सेलमध्ये एकच सिम्बॉल लिहिलेलं असू शकतं. ओके, ते रीड करून इट विल मूव्ह टू राईट बाय वन सेल. हेडर ऑलवेज मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम. जसं आपण लिहिताना पेजच्या लेफ्ट साईड करून राईटकडे लिहित जातो आणि टॉपकडून बॉटमकडे लिहित जातो, सेमच आहे. ठीक आहे. सो ऑल द इनपुट्स आर रिटन ऑन द टेप and it will be read by header. Okay, so this will be represented by finite automata. Okay, so here we have two states, one is q0, another is q1, and the inputs are given are 0 and 1. Hope so you have understood the concept related to finite automata. Thank you very much.